21 फेब्रुवारी होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी उरण पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषदेसाठी आघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। 21 तारखेला होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज प्रांत कार्यालयात दाखल केले। अर्ज दाखल करण्यापूर्वी संपूर्ण उरणमध्ये निर्धार रॅली काढण्यात आली। ही रॅली प्रांत कार्यालयाजवळ सभेमध्ये बदलली। या सभेला माननीय विवेक पाटील, इंटकचे अध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेस प्रदेश चिटणीस श्याम म्हात्रे, कामगार नेते मेघनाथ तांडेल, माजी उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर आदींसह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्या असे एकंदर जे 12 जागा आहेत, त्या 12च्या 12 जागावर आघाडीचेच उमेदवार विजय होतील असा विश्वास, हा मला विश्वास अशासाठी वाटतो, आपल्याला 12चे 12 लोकांना अशासाठी निवडून आणायचे आहेत की या तालुक्यामध्ये जे काय आता चाललेलं आहे, भ्रष्टाचार चाललेला आहे, दलाली चाललेली आहे आणि आपल्या उरण तालुक्याचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न भाजप सेना सरकारने सुरू केलेला आहे। ते त्या ठिकाणी त्यांचा तो कुटील डाव हाणून पाडण्यासाठी या निवडणुकीपासून सुरुवात। या ठिकाणी डीपीडी आल्यानंतर सगळे सीएफएल बंद होणार आहेत। जिल्हा परिषदेमध्ये आपण निवडून यायचं, जिल्हा परिषदेची कामं आतापर्यंत आपण चांगल्या पद्धतीने केलेत, भविष्यातही आपण चांगल्या पद्धतीने करू, याच्याबद्दल काही शंका नाही। पण केवळ जिल्हा परिषदेच्या सत्तेचा वापर करत असताना आज आपल्या अस्तित्वाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे, आपल्या या ठिकाणच्या नोकऱ्यांचा प्रश्न झालेला आहे, निर्माण झालेला आहे, आपल्या जमिनींचा प्रश्न निर्माण झालेला आहे, हे जर सारं टिकलं पाहिजे आणि हे जर सारं टिकवायचं असेल तर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपला रोष मतदानाच्या द्वारे या ठिकाणी ह्या सरकारला सांगण्यासाठी, या सरकारचे डोळे उडवण्यासाठी, डीपीडीला विरोध करण्यासाठी आणि त्याचबरोबर ह्या तालुक्यातल्या पूर्व भागातील जमिनींवर जो या ठिकाणी आरक्षण केलेलं आहे ते आरक्षण बदलण्यासाठी किंवा आरक्षण ताबडतोब रद्द करण्यासाठी सुद्धा जे आंदोलन भविष्यात करावं लागेल, डीपीटीसाठी शामराव आपल्याला आंदोलन करावं लागेल। या ठिकाणी ग्रीन झोनचा जो संपूर्ण पट्टा हा ग्रीन झोन मध्ये टाकलेला आहे, हे आता ग्रीन झोन मध्ये टाकणार, जमिनी आपल्याकडनं स्वस्त मातीवर दराने कोणतरी अदानी विकत घेणार आणि अदानीची मालकीची जमीन झाल्यानंतर ग्रीन बेल्ट उठवून त्या ठिकाणी इंडस्ट्रीला करणार, असं जे इथल्या भाजप सरकारचं, शिवसेना सरकारचा जो प्रयत्न चाललेला आहे, तो प्रयत्न खऱ्या अर्थाने हातून पाडायचा असेल तर आपल्याला दाखवावं लागेल। आजपर्यंत आपण लढ्यात हे दाखवलेलं आहे, अनेक लढे करून सरकारला त्यांचे निर्णय बदलायला भाग पाडणारा आपला उरण तालुका आहे। पण त्याचबरोबर आता मतपेटीच्या द्वारे आपण सरकारला दाखवून द्यायचं आहे का आमच्या जर मुळावर येणार असेल, तुम्ही जर आम्हाला उद्ध्वस्त करायचा निर्णय घेणार असेल, काही भांडवलदारांसाठी या तालुक्यातल्या जनतेला वेठीस धरणार असाल आणि त्यांचं एक गणित आहे भाजपवाल्यांचं, भाजपवाले उघडपणे आता बोलतात काय नोकऱ्या देण्याची गरज नाही, पडले सीएफएल बंद पडले, आम्ही मतदारांना पैसे देऊ आणि निवडून येऊ। मतदारांना पैसे देऊन निवडून आणण्याच्या ज्या गोष्टी घडेल हे भाजपवाले करतात, कोणीतरी येतो आणि आपल्यावर राज्य करायला तयार होतो आणि पैशाच्या जीवावर या ठिकाणी आपल्याला विकत घ्यायच्या गोष्टी करत असेल तर त्याला त्याची जागा मतपेटीच्या दारात तुम्हाला दाखवावीच लागेल आणि ती दाखवण्याचं काम, त्याची सुरुवात या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत। यावेळी श्याम म्हात्रे यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले। गेले अनेक वर्ष एकमेकाच्या विरुद्ध आम्ही लढणारे शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्ष, पण या देशामध्ये जे परिवर्तन झालं, या देशामध्ये जे बदल झालं, त्याप्रमाणे आपल्यालाही सुद्धा बदल करावा लागलं आणि म्हणून नैसर्गिक बदलामुळे आज तुमची आमची एकजूट झालेली आहे आणि ही एकजूट अशी कायमची ठेवायची आहे की जेणेकरून 21 तारखेचा रिझल्ट उरण तालुक्याच्या 4च्या 4 जिल्हा परिषद, 8च्या 8 पंचायत समिती आघाडीच्या मार्फत 100% विजयश्री खेचून आणायचे आणि खेचून आणायचे। याच्यासाठी जे आपले नेते विवेक पाटील साहेब असतील, श्याम म्हात्रे असतील,
महेंद्र घरत असतील, अन्य सर्व नेते आरशी घरत असतील, हे सर्व नेते एकत्र बसून एक नियोजन करणार आहोत. गाव बैठका कशा घ्यायच्या, गाव बैठकानंतर सभा कशा घ्यायच्या आणि येत्या 15 दिवसात संपूर्ण परिसर फिरून करायचा आहे आणि लोकांना सांगायचं आहे की मोदीचं राज्य देवेंद्र फडणवीसचं राज्य आल्यानंतर आज आपल्याला आर्थिक नीतीचा प्रभाव किती प्रमाणात झाला, नोटा बदलल्यामुळे केवढा त्रास झाला, किती जीव गेले आणि म्हणून या ठिकाणी आजचं जे सरकार आहे ते सरकार बदलण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला हे परिवर्तन करावं लागलेलं आहे. आणि म्हणून हे परिवर्तन देशाच्या तख्तावर बसलेला नरेंद्र मोदी, राज्याच्या तख्तावर बसलेला देवेंद्र फडणवीस यांना खाली खेचण्याच्यासाठी पहिले कार्यकर्ते निवडून द्यायचे आहेत आणि मग त्यानंतर लोकप्रतिनिधी. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी मनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकोच, कोणत्याही प्रकारचं मतभेद न ठेवता वैचारिक पातळी समपातळीवर ठेवून सर्वांनी एकत्रित राहिलं पाहिजे. आपला शत्रू कोण ते आपल्याला ओळखलं पाहिजे.